वेलकम स्टुडंट. हेरिडिटी अँड व्हेरिएशन या लेसनमधला आपण नेक्स्ट पार्ट बघतोय, पार्ट 3, ज्याच्यामध्ये आपण मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी बघणार आहे. आता हेरिडिटी हा लेसन आपण सुरुवात केली त्यावेळेस डेफिनेशन बघितली होती. हेरिडिटीलाच आपण इनहेरिटन्स म्हणतोय, म्हणजे जे काही कॅरेक्टरिस्टिक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात त्याला आपण इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी म्हणतोय. मग हे जे हेरिडिटी टर्म आहे किंवा इनहेरिटन्स आहे हे कोणी सांगितलं सुरुवातीला, तर त्या सायंटिस्टचं नाव आहे ग्रेगर जॉन मेंडल. ग्रेगर जॉन मेंडल हे असे एक सायंटिस्ट आहेत की ज्यांनी असा शोध लावला की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर करणारा एक मटेरियल आहे किंवा एक फ्रॅगमेंट आहे, त्याला त्यांनी फॅक्टर असं नाव दिलं. नंतर आपण त्याला जीन असं नाव दिलं. मागच्या लेक्चरमध्ये जीनबद्दल आपण माहिती घेतलेली आहे, जीन म्हणजेच काय. मग हे जे जीन टर्म आहे किंवा जे आपण जीनला काय म्हणतोय तर कॅरेक्टरिस्टिक्स कॅरी करणारे घटक म्हणतोय, ठीक आहे, ट्रेट्स कॅरी करणारा घटक म्हणतोय, हे कुणी सुरुवातीला सांगितलं तर ह्या सायंटिस्टने ग्रेगर जॉन मेंडलने, ठीक आहे. आणि बरेचसे एक्सपेरिमेंट केले, त्याच्यावर कन्क्लुजन्स काढले आणि त्यानंतर काही लॉज सांगितले किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर कसे होतात ते त्यांनी सांगितले, ठीक आहे. त्यांच्याबद्दल माहिती अगोदर काय दिली आहे बघूया. बर्थ 20 जुलै 1822, डेथ 6 जानेवारी 1884. Gregor John Mendel was an Australian scientist. He studied the inheritance of some characters of pea plant. ॲक्च्युली ह्याने जे काही इनहेरिटन्सचा स्टडी केला किंवा इनहेरिटन्सबद्दल सांगितलं, हे कशावरून सांगितलं तर त्यांनी स्टडी केला कशाचा, पी प्लांटच्या कॅरेक्टरिस्टिकचा, ठीक आहे. ही शो दॅट इनहेरिटन्स ऑफ दीज कॅरेक्टर फॉलो सर्टन प्रिन्सिपल. लॅटर दिस प्रिन्सिपल बिकम पॉप्युलर बाय हिज नेम. त्यांनी असे एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंटनंतर कन्क्लुजन जे काढलं, त्यांनी कन्क्लुजनमध्ये सांगितलं की हे इनहेरिटन्स कॅरी होतं आहे किंवा इनहेरिटन्स जे आहे ते ट्रान्सफर पुढं होत असताना काही ठराविक प्रिन्सिपल्स आहेत, विशिष्ट असे प्रिन्सिपल्स आहेत, ते प्रिन्सिपल फॉलो होत असतात. आणि त्याच प्रिन्सिपलला नंतर काय नाव दिलं गेलं त्याचं, मेंडल्स आपण प्रिन्सिपल असं म्हणतोय. मेंडल्स वर्क वॉज रेकग्नाइज ओनली इन 20th century. सुरुवातीला त्यांनी जे काही सांगितलं बघा, 1884ला त्यांची डेथ आहे, म्हणजे त्याच्या अगोदर त्यांनी हे सगळं वर्कआउट केलेलं असणार आहे. पण त्यांनी जे वर्क केलं ते सुरुवातीला पब्लिश झालं नाही किंवा लोकांना ते पटलं नाही. पण त्यांनी जे काही वर्क केलं ते आपण म्हणू रिपब्लिश म्हणू किंवा रेकग्नाइज म्हणतो, ते केव्हा झालं, 20th century झालं. आफ्टर रिकन्फर्मेशन ऑफ दिस प्रिन्सिपल, द सेम प्रिन्सिपल नाव फाउंड द बेसिस ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. सुरुवातीला मेंडल्सला काय म्हटलं जातं, फाउंडर ऑफ जेनेटिक्स, कारण सुरुवात जी आहे जेनेटिक्सची ती कुणी केलेली आहे, मेंडलनी केलेली आहे. आता इथे सुरुवातीला त्यांनी काय केलं तर ते एका पुअर फॅमिलीमधून होते आणि साहजिकच ते स्टडी करण्यासाठी चर्चमध्ये स्टडी करत होते. मग ते चर्चमध्ये स्टडी करत असताना चर्चच्या पाठीमागं बरीचशी अशी एम्प्टी स्पेस, रिकामी जागा होती आणि त्या रिकाम्या जागेमध्ये त्यांनी पी प्लांटवर, ज्याला पायसम सटायवम, त्याचं सायंटिफिक नेम किंवा बोटॅनिकल नेम काय आहे, पायसम सटायवम, ह्या पायसम सटायवम प्लांटवर त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट केले. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग व्हिजिबल कॅरेक्टर्स घेतले. कोणकोणते तुम्हाला चार्टमध्ये दिसतात बघा, सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर लोकेशन, प्लांट हाईट, हे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले. आता सीड शेप ज्यावेळेस लक्षात घेतली त्यावेळेस त्यांनी 2 प्लांट्स लक्षात घेतले याच्यामध्ये, की त्या प्लांटचे सीड, एका प्लांटची सीड राऊंड होती तर दुसऱ्याची व्रिंकल्ड होती. सीड कलर जे आहे ते सीड कलर एका प्लांटचे येलो लक्षात घेतले आणि दुसऱ्या प्लांटचे ग्रीन घेतले. पॉड शेप जो आहे तो इन्फ्लॅटेड, आणि इन्फ्लॅटेड म्हणजे भरीव, आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे मध्ये मध्ये रिकामी जागा, इन्फ्लॅटेड, कॉन्स्ट्रिक्टेड. पॉड कलर आहे तो ग्रीन, येलो. फ्लावर कलर पर्पल, व्हाईट कलर. फ्लावर लोकेशन म्हणजे फ्लावर्स कुठे येतात त्या प्लांटवर, ॲक्झियल, दोन्ही बाजूला असतील त्याला आपण ॲक्झियल म्हणतोय आणि टोकाला येत असतील त्याला आपण टर्मिनल म्हणतोय, म्हणजे ॲक्झियल आणि टर्मिनल हे फ्लावर लोकेशन. आणि प्लांट हाईट लक्षात घेतली,
त्यातलंच पी प्लांट आहे त्याची हाईट जास्त होती म्हणजे टॉल होती, तर काही प्लांटची कशी होती, डॉर्फ होती किंवा शॉर्ट म्हणतो आपण त्याला. हे 7 विजिबल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्यांना पी प्लांटमध्ये सापडले आणि म्हणून त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी काय चूज केलं, पायसम सटायवा, म्हणजेच त्याला आपण पी प्लांट असं म्हणतो. मग ज्यावेळेस त्यांनी एक्सपेरिमेंट केले ते आपण बघणार आहे मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉसमध्ये. 2 टर्म्स त्यांनी इथं सांगितल्या. त्या 2 टर्म्स कोणत्या होत्या, तर डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. 2 टर्म्स कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. आता इथे बघा, हे जे वरचे सगळे आहेत ते डॉमिनंट आहेत, राऊंड, येल्लो, इन्फ्लॅटेड, ग्रीन, पर्पल, ॲक्झियल, टॉल. तर रेसेसिव्ह कोण आहेत, व्रिंकल, ग्रीन, कॉन्स्ट्रिक्टेड, येल्लो, व्हाईट, टर्मिनल, शॉर्ट किंवा डॉर्फ ऑफ द. आता ह्या ज्या टर्म्स आहेत, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे किंवा त्यांनी जे केलेले एक्सपेरिमेंट आपण एक्सप्लेन करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला डॉमिनंट आणि रिसेसिव्ह टर्मबद्दल सांगेन. ठीक आहे. मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्ड इन अ इक्वल क्वांटिटी फ्रॉम पेरेंट टू प्रोझिनी. आता तुम्हाला माहिती आहे की जे काही जेनेटिक मटेरियल येतं आहे ते मटेरियल 50% कुणाकडून येतं, फादरकडून येतं, 50% मदरकडून येतं किंवा 50% मेल आणि 50% फिमेलकडून येतं. इक्वल क्वांटिटीमध्ये येतं. जेनेटिक मटेरियल जे आहे ते ट्रान्सफर होतं किती क्वांटिटीमध्ये, इक्वल क्वांटिटी म्हणजे सेम क्वांटिटी फ्रॉम पेरेंट्स टू प्रोजेनी. प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी आर बेस्ड अपॉन दिस फॅक्ट. If both the parents make equal contribution to inheritance of characteristics, which characteristics will appear in the progeny? एक्सपेरिमेंट करण्याच्या अगोदर मेंडलला काही प्रश्न मनामध्ये पडले होते की दोन्ही पॅरेंट्सकडून इक्वल कॉन्ट्रीब्युशन होतं आहे, मग कोणते कॅरेक्टरिस्टिक प्रोजेनीमध्ये येणार आहे. कारण येताना जे काही जेनेटिक मटेरियल येते ते दोन्हीकडून कसं येतं आहे, इक्वल येतं आहे. मग तयार होणारा जो प्रोजेनी आहे त्या प्रोजेनीमध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक्स येतात. मेंडल कॅरीड आउट रिसर्च इन धिस डिरेक्शन अँड पुट फोर्थ द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी रिस्पॉन्सिबल फॉर सच अ इनहेरिटन्स. मेंडलने याच्यावर विचार केला आणि बरेचसे एक्सपेरिमेंट केले, रिसर्च केलं आणि इनहेरिटन्सची टर्म दिली. द एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय मेंडल ऑलमोस्ट अ सेंचुरी अगो आर क्वाईट ॲस्टोनिशिंग. त्यांनी काय म्हटलं की हे जे एक्सपेरिमेंट त्यांनी केले जवळजवळ एका सेंचुरीच्या अगोदर केलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांनी जे रिझल्ट सांगितले होते ते रिझल्ट आश्चर्यकारक होते. कसे त्यांनी म्हटले बघा, ऑल ऑफ द मेंडल एक्सपेरिमेंट वर बेस्ड अपॉन द विजिबल कॅरेक्टर्स ऑफ पी प्लांट. बघा असे आपण चार्टमध्ये बघितलं की जे काही मेंडलने एक्सपेरिमेंट केले ते एक्सपेरिमेंट कुणावर केले, पी प्लांट्सवर केले. पण पी प्लांटच्या जे काही विजिबल कॅरेक्टर दिसणार आपल्याला लगेच दिसतात ते कॅरेक्टरिस्टिक विजिबल कॅरेक्टर्स त्याचा वापर करून मेंडलनी काय केले, एक्सपेरिमेंट केलेले आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी 2 टर्म दिले, एक आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस दिले पुस्तकामध्ये तुम्हाला आणि दुसरी डायहायब्रिड क्रॉस दिलेली. मोनोचा अर्थ काय होतो रे, 1. आता इथं आपल्याला 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण बघितले. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत, तर त्याची स्टेमची हाईट असेल, पॉड कलर असेल, पॉड शेप असेल किंवा फ्लावर पोझिशन असेल, फ्लावर कलर असेल, ह्यांना आपण काय म्हणतोय, कॅरेक्टर्स म्हणतोय. आणि हे कॅरेक्टरिस्टिक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असा शब्द वापरलाय. कॉन्ट्रास्टिंग म्हणजेच काय, तर थोड्याशे विरुद्ध. म्हणजे समजा फ्लावरचा एका प्लांटच्या फ्लावरचा कलर जर येलो असेल किंवा पर्पल असेल तर दुसऱ्याचं त्यांनी काय सांगितलं आहे, व्हाईट कलर सांगितलं आहे. शेप, सीडचा शेप आहे तो एकामध्ये राऊंड आहे, म्हणजे सीड शेप ही एक कॅरेक्टर झालं, ट्रेड झाली. आणि कॉन्ट्रास्टिंगमध्ये आपण काय म्हणणार आहे, एका प्लांटचा प्लांटची सीड शेप जी आहे ती राऊंड आहे, दुसऱ्याची कशी आहे, व्रिंकल्ड आहे, सुरकतलेली आहे. मग ज्यावेळेस त्यांनी क्रॉसेस केले मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी क्रॉस केलं त्यावेळेस त्यांनी फक्त एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतला. त्या प्लांटचा फक्त काय घेतला, एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतला, त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणणार आहे. आपल्याला एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते प्लांट हाईट दिलेलं आहे, त्या प्लांटची हाईट. मग प्लांट हाईट हे कॅरेक्टर झालं, त्या प्लांटची हाईट हे काय झालं, कॅरेक्टर झालं. त्याच्यामध्ये 2 आहेत पुन्हा, एक आहे टॉल आणि दुसरं आहे डॉर्फ. बघा आता डेफिनेशन काय म्हटलेली आहे मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये. इन दिस एक्सपेरिमेंट मेंडल ब्रॉट अबाउट द क्रॉस बिटवीन 2 प्लांट with only 1 pair of contrasting character.
दिस टाईप ऑफ क्रॉस इज कॉल्ड ॲज ए मोनोहायब्रिड क्रॉस. बघा डेफिनेशन कशी म्हटली, ज्या एक्सपेरिमेंटमध्ये मेंडलनी काय केलं, 2 पी प्लांट घेतले, बरोबर आहे, पण 2 पी प्लांट सारखेच कॅरेक्टर असणारे घेतले नाहीत. सारखे कॅरेक्टर असणारे घेतले असतं काय झालं असतं, सगळे प्लांट्स पुन्हा दोन्ही प्लांट सारखे झाले. दोन्ही प्लांटचे कॅरेक्टर्स सारखे आहेत, त्यामुळे तयार होणारा दुसरा जो प्लांट आहे, नेक्स्ट जनरेशन आहे, ती सिमिलर असणार आहे. कुणासारखी, त्या 2 प्लांटसारखी. पण इथं त्यांनी घेताना काय घेतले, 2 प्लांट्स घेतले, पण त्यांच्यामध्ये एक पेअर जी आहे ती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतली, विथ ओनली 1 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणारी पेअर घेऊन 2 प्लांट्स घेतले, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग घडवून आणलं. त्या क्रॉसला काय म्हटलं गेलंय, मोनोहायब्रिड क्रॉस. ठीक आहे. सो ॲज टू स्टडी द मोनोहायब्रिड रेशो, लेट अस कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक प्लांट हाईट. इथं आपण जे एक्झाम्पल घेतोय ते एक्झाम्पल काय कॅरेक्टर कुठलं घेतोय, तर त्या प्लांटची हाईट लक्षात घेतोय विथ अ पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता प्लांट हाईटमध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. एक प्लांट आहे ते टॉल आहे, दुसरं प्लांट आहे ते डॉर्फ आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे विरुद्ध. इथं एक प्लांट आहे ते टॉल आहे, बघा एक प्लांट आहे ते टॉल आहे, दुसरं प्लांट आहे ते डॉर्फ आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक असणारे 2 पी प्लांट्स घेतले. ठीक आहे. इथं तुम्हाला पहिल्यांदा आपण काय करतोय, 2 प्लांट घेतोय, मग ते प्लांट्स जे घेतोय ते पेरेंट्स असणार आहेत, म्हणून पहिल्या जनरेशनला आपण पेरेंटल जनरेशन किंवा P1 असं म्हणतोय. पेरेंटल जनरेशन म्हणजे इथं आपण 2 पेरेंट्स घेतोय, दोन्ही पॅरेंट, एक पॅरेंट टॉल आहे, दुसरा पॅरेंट डॉर्फ आहे, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग घडवून आणतोय, म्हणून त्या जनरेशनला पेरेंटल जनरेशन किंवा P1 असं म्हणतोय आपण. टॉल पी प्लांट अँड डॉर्फ पी प्लांट वर यूज्ड इन दिस क्रॉस. हे जे आपण एक्झाम्पल घेतो त्याच्यामध्ये 2 प्लांट आहे, एक प्लांट आहे ते टॉल आहे, दुसरं प्लांट आहे ते डॉर्फ आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे आहे त्याला आपण पेरेंट जनरेशन P1 असं म्हणणार आहे. मेंडल रेफर टू टॉल अँड डॉर्फ प्लांट ॲज अ डॉमिनंट अँड रिसेसिव्ह रिस्पेक्टिव्हली. आता डॉमिनंट आणि रिसेसिव्ह सुरुवातीला टर्म त्यांनी वापरली नाही. ज्यावेळेस क्रॉसिंग केल्यानंतर काही रिझल्ट आल्यानंतर हे त्यांनी डॉमिनंट आणि रिसेसिव्ह टर्म दिलेली आहे. डॉमिनंट रिस्पेक्टिव्हली म्हणजे टॉल हा काय इथं डॉमिनंट आहे आणि डॉर्फ आहे तो रिसेसिव्ह आहे. तो कसा आला टर्म ते मी तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना सांगते. बघा टॉल जो आहे त्याला डॉमिनंट असं म्हणतोय आपण आणि डॉर्फ आहे त्याला रिसेसिव्ह असं म्हणतोय. द टॉल प्लांट वॉज रेफर्ड टू बी डॉमिनंट बिकॉज ऑल द प्लांट इन द नेक्स्ट जनरेशन वेअर टॉल. टॉल प्लांटला डॉमिनंट असं का म्हटलं गेलंय, तर नेक्स्ट जनरेशनमध्ये येणारे सगळे प्लांट कसे आले, टॉल आले. बघा घेताना 2 प्लांट, एक टॉल आहे डॉर्फ आहे, क्रॉसिंग केल्यानंतर जे नेक्स्ट जनरेशन आले त्या नेक्स्ट जनरेशनमध्ये सगळे प्लांट कसे आले, टॉल आले, म्हणून टॉलला काय म्हटलं गेलं, डॉमिनंट असं म्हटलं गेलं. आणि इथं डॉर्फ प्लांट नेक्स्ट जनरेशनमध्ये येत नाहीये, डॉर्फ प्लांट नेक्स्ट जनरेशनमध्ये येत नाही म्हणून त्याला रिसेसिव्ह म्हटलंय. द डॉर्फ प्लांट वॉज रेफर टू ॲज रिसेसिव्ह बिकॉज द कॅरेक्टरिस्टिक डिड नॉट अपीअर इन नेक्स्ट जनरेशन ॲट ऑल. एक्झाम्पल पाहिलं की तुमच्या लक्षात येईल क्रॉस बघितल्यानंतर. दिस एक्सपेरिमेंट हॅज बीन प्रेझेंटेड बाय पुनेट स्क्वेअर मेथड ॲज शोन बिलो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हा एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्सप्लेन कर तुमच्या लक्षात येईल. बघा मेंडल एक्सपेरिमेंट ऑन द मोनोहायब्रिड क्रॉस. आता सुरुवातीला जे आहे ते पेरेंटल जनरेशन, जिथं आपण पेरेंट चूज करतो. ठीक आहे. पहिला पॅरेंट आहे ते टॉल आहे, दुसरा प्लांट आहे तो पॅरेंट आहे तो डॉर्फ आहे. बघा आता फिनोटाईप आणि झिनोटाईप ह्या 2 टर्म्स नवीन आहेत आपल्याला. फिनोटाईपचा अर्थ काय होतो, तर मॉर्फोलॉजिकल ॲपिअरन्स किंवा फिजिकल ॲपिअरन्स, जे आपल्याला दिसतंय, मराठीमध्ये थोडक्यात आपल्याला जे दिसतंय, जे कॅरेक्टर दिसतात आपल्याला त्याला आपण फिनोटाईप म्हणतोय. मग इथे हे प्लांट आपल्याला कसं दिसतंय, टॉल दिसतंय, हे प्लांट डॉर्फ दिसतंय, म्हणजे याचा फिनोटाईप टॉल आला आणि याचा फिनोटाईप डॉर्फ आला. ठीक आहे. आता ह्या टॉलचं जिनोटाईप मात्र काय आहे बघा, हे प्युअर प्लांट आहे दोन्ही सुद्धा. ह्याचा जिनोटाईप काय आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. आता हे का दिले गेले बघा, आधी थोडक्यात एक सांगते सुरुवातीला. ज्या वेळेस मेंडलनी हा एक्सपेरिमेंट केला, टॉल आणि डॉर्फ या प्लांटमध्ये क्रॉसिंग घडवून आणलं, त्यावेळेस जे नेक्स्ट जनरेशन मिळालं त्याला ते कसलं प्लांट मिळाले, टॉल प्लांट मिळाले. कसले प्लांट मिळाले, टॉल प्लांट मिळाले. मग इथं मेंडल कन्फ्यूज झाले. का कन्फ्यूज झाले, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण काय घेतले,
एक टॉल प्लांट घेतलंय, एक डॉर्फ प्लांट घेतलंय. म्हणजेच इथं डॉर्फच्या काही कॅरेक्टरिस्टिक दिसायला पाहिजेत, पण तसं झालं नाही. सगळे प्लांट F1 जनरेशनमध्ये त्यांना कसले मिळाले, टॉल मिळाले. मग त्यांनी असा विचार केला की मग हे डॉर्फचे जे काही कॅरेक्टरिस्टिक, डॉर्फचे जे काही जीन्स आहेत ते जीन्स गेले कुठं. कारण इथं 50-50% आपण काय म्हणतोय, 50% टॉलकडून आले असतील, 50% डॉर्फकडून आलेले असतील. मग इथं तयार होणारी जी नवीन प्रोजिनी आहे ती टॉल नसायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये डॉर्फचे सुद्धा काय आहेत, जीन्स आहेत. मग त्याच्यानंतर काय केलं त्यांना हा रिझल्ट सॅटिस्फाय झाला नाही, म्हणून त्यांनी मग पुन्हा हे जे हायब्रिड म्हणतोय आपण, F1 जनरेशनमध्ये तयार होणारे काही हायब्रिड आहेत, ह्या हायब्रिडमध्ये पुन्हा सेल्फ पॉलिनेशन घडवून आणतं. की त्यांना बघायचं होतं की हे रेसेसिव्हचे जीन्स गेले कुठं. इथं तर दिसत नाहीयेत, आलेले प्लांट सगळे टॉल आहेत, मग रेसेसिव्हचे जीन्स गेले कुठं. हे करण्यासाठी त्यांनी पुन्हा काय केलं, सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं ह्या 2 प्लांटमध्ये. मग ज्यावेळेस सेल्फ पॉलिनेशन केलं त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की इथं त्यांना 3 प्रकारचे रिझल्ट मिळाले. म्हणजे 75% इथे बघा, हे टॉल प्लांट आहे, हे टॉल आहे, हे टॉल आहे, ठीक आहे. 75% प्लांट त्यांना टॉल मिळाले आणि 25% त्यांना डॉर्फ मिळाले. 75% प्लांट त्यांना टॉल मिळाले, 25% डॉर्फ मिळाले. म्हणजे त्यांना जे हवं होतं की रिसेसिव्ह जीन्स कुठे गेले, कुठं हाईट झाले किंवा कायमचे निघून गेले काय, हे त्यांना जो प्रश्न पडला होता त्याचा आन्सर त्यांना इथे मिळालं. 25% प्लांट्स त्यांना कसले मिळाले, डॉर्फ मिळाले. आणि मग त्यांनी त्याच्यावरून कन्क्लुजन काढलं की इथं F1 जनरेशनमध्ये सुद्धा रेसेसिव्ह जीन प्रेझेंट असणार आहे. रेसेसिव्ह जीन सुद्धा इथं प्रेझेंट असणार आहेत. फक्त काय होतंय, हे जे टॉलचे जीन्स जे आहेत, टॉलचे जीन्स ते काय करतात, तर ह्या रेसेसिव्ह जीनला सप्रेस करतात. 50% टॉलचे जीन्स आहेत, 50% रेसेसिव्हचे जीन म्हणजे डॉर्फचे जीन्स आहेत, तरी सुद्धा ते प्लांट टॉल का दिसतं, तर हा जो टी आहे, कॅपिटल टी डॉमिनंटसाठी वापरतोय आपण. टॉलचे जे जीन्स आहेत ते 50% असताना सुद्धा काय करतात, तर रेसेसिव्हच्या जीन्सला सप्रेस करतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक ॲपियर होऊन देत नाहीत. F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट काय मिळाले, टॉल मिळाले. पण जर आपण ह्या 2 प्लांटमध्ये कंपॅरिझन केलं, हा पहिला पेरेंट टॉल आणि हा F1 जनरेशनमधला टॉल, तर दिसताना फिनोटिपिकली आपल्याला हे 2 प्लांट सारखे दिसतात, टॉल दिसतात, पण जिनोटिपिकली आपल्याला डिफरंट दिसतात. कसे डिफरंट दिसतात, तर इथं बघा, ह्याचा जिनोटाईप काय आहे, कॅपिटल टी. ह्या टॉल प्लांटचा जिनोटाईप आहे कॅपिटल टी. पण ह्या टॉल प्लांटचा काय रे, कॅपिटल टी स्मॉल टी. बरोबर आहे. म्हणजे हा जिनोटिपिकली हे डिफरंट आहे. फिनोटिपिकली जरी टॉल प्लांट असतील तरी जिनोटिपिकली मात्र कसे आहे, त्यांचा जिनोटाईप डिफरंट आहे. ज्यावेळेस इथे आपण ह्याला F1 जनरेशन म्हणतात. F1 जनरेशनमध्ये पुन्हा आपण काय केले, 2 प्लांट घेतले त्याच्यामध्ये आलेले आणि त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं. इथे बघा, इथे पुन्हा फिनोटाईप काय आहे, टॉल आहे, टॉल. पण इथे घेताना त्याचा जिनोटाईप मात्र वेगळा आहे. इथं काय जिनोटाईप आहे, कॅपिटल टी स्मॉल टी, दुसऱ्याचा पण कॅपिटल टी स्मॉल टी. लक्षात येतं आहे. इथे बघा, कॅपिटल टी स्मॉल टी, इथे पण कॅपिटल टी स्मॉल टी. इथं कॅपिटल टी आपण घेतले नाही आहे टॉलचं, कारण हे हायब्रिड आहे. आता ज्यावेळेस ह्या पुनेट स्क्वेअरमध्ये आपण काय करतोय, हे मेल गॅमेट, एका प्लांटचे गॅमेट इथं लिहिले कॅपिटल टी स्मॉल टी, इथे काय लिहिले कॅपिटल टी स्मॉल टी. हे मेल गॅमेटवरचे खालचे आहेत ते फिमेल गॅमेट. आणि ज्यावेळेस आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, बघा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण, तर ह्या ब्रॅकेटमध्ये हा जो टी आहे आणि ह्या टीचं मल्टिप्लिकेशन करणार. बरोबर आहे. ह्या टीचं आणि ह्या टीचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, कॅपिटल टी. म्हणजे तो प्लांट कसा असणार आहे, टॉल असणार आहे. पुन्हा ह्या टीचं, कॅपिटल टी आणि स्मॉल टीचं क्रॉसिंग केलं बघा, तर आपल्याला काय होणार आहे, कॅपिटल टी स्मॉल टी मिळाला. पुन्हा नेक्स्ट रोमध्ये या, इथं हा स्मॉल टी आहे आणि इकडे कॅपिटल टी आहे. क्रॉसिंग केल्यानंतर काय मिळालं, कॅपिटल टी स्मॉल टी. हे तिन्ही प्लांट आहेत, हे तिन्ही प्लांट आपल्याला टॉल मिळाले. जरी हे तिन्ही प्लांट टॉल असतील तरी सारखेच करे नाही, कारण हा जो टॉल प्लांट आहे तो कॅपिटल टी आहे. सेकंडमधला टॉल आहे, सेकंड थर्डमधला, पण तो एक कॅपिटल टी स्मॉल टी आहे. म्हणजेच
पहिला जो प्लांट आहे, पहिला जो कॅपिटल टी म्हटलाय, तो आपल्याला कुणासारखा मिळतोय? पेरेंट सारखा मिळतो, कारण पेरेंटचा तोच जिनोटाईप होता कॅपिटल टी. नंतरचे दोन टॉल जे आहे त्याचा जिनोटाईप काय आहे? कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे इथं F1 हायब्रिडमध्ये जे आपल्याला मिळालं होतं तसा जिनोटाईप आहे. आणि नेक्स्ट आहे फोर्थमध्ये आपल्याला काय मिळतात रे? दोन्ही स्मॉल टी मिळतात. म्हणजे ते प्लांट कम्प्लिटली डॉर्फ प्लांट मिळत आहे. म्हणजे हे ज्यावेळेस एक्सपेरिमेंट कंप्लीट झाला, F2 जनरेशन ज्यावेळेस पाहिलं गेलं त्यावेळेस मग मेंडलच्या लक्षात आलं की हे रेसेसिव्ह जे जीन्स आहे, डॉर्फचे जीन्स कुठंही जात नाहीत. फक्त F1 जनरेशनमध्ये जो डॉमिनंट टॉलचा जीन आहे तो त्याला काय करतो? हाईड करतो, मास्क करतो, ठीक आहे, सप्रेस करतोय. म्हणून मग याच्यावरून त्याने दोन टर्म दिला, एक दिली डॉमिनंट आणि एक दिली रेसेसिव्ह. मग अशी चार्टमध्ये आपण बघितलं, वरच्या बाजूला सगळे डॉमिनंट आहे आणि खालच्या बाजूला सगळे रेसेसिव्ह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर क्रॉसिंग केलं, कोणतंही एक्झाम्पल घेतलं, आपण इथं फक्त टॉल आणि डॉर्फ कॅरेक्टरिस्टिक घेतली होती, पण त्यातली कोणतीही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतली तर पहिल्यांदा काय येणार आहे? डॉमिनंटच येणार आहे. पहिल्या F1 जनरेशनमध्ये सगळे काय येणार आहे? डॉमिनंट येणार आहे. आणि F2 जनरेशनमध्ये 25% फक्त रेसेसिव्ह आणि 75% डॉमिनंट येतात. हे सगळं 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सला हा सगळा जो रेशो आहे किंवा हा मेंडलनी सांगितलेला रूल लागू पडतो. मग आता इथे बघा, याच्यावरून त्यांनी काय केलं? रेशो दिलाय, फिनोटायपिक रेशो आणि झिनोटायपिक रेशो. ज्यावेळेस F2 जनरेशन कंप्लीट झालं त्यावेळेस मोनोहायब्रिडचा 2 रेशो दिले. फिनोटिपिकली आपल्याला 3 टॉल दिसतात आणि 1 डॉर्फ दिसतंय. फिनोटिपिकली दिसण्यावरून आपल्याला 3 टॉल प्लांट मिळतात आणि 1 डॉर्फ प्लांट मिळतंय. म्हणून मोनोहायब्रिडचा फिनोटायपिक रेशो 3:1 म्हणायचं. काय म्हणणार? 3:1. 3 टॉल 1 डॉर्फ. हा झाला फिनोटिपिक रेशो. झिनोटिपिकली कसं असणार आहे? तर झिनोटिपिकली वेगळं आहे. बघा, हा टॉलचा झिनोटाईप कॅपिटल टी आहे, बरोबर आहे. नंतरचा काय आहे? कॅपिटल टी स्मॉल टी, पण 2 आहेत. आणि पुन्हा स्मॉल टी 1 आहे. त्यामुळे झिनोटायपिक रेशो काय येतो याचा? 1:2:1. 1:2:1चा अर्थ 1 टॉल कॅपिटल टी 2 आहेत ते कॅपिटल टी स्मॉल टी आहे आणि राहिलेला 1 जो आहे तो स्मॉल टी आहे. बघा, फेनोटायपिक आणि झिनोटायपिक रेशो आहे पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये. बाय ऑब्झर्वेशन काय सांगितलं आहे? डिपेंडिंग अपॉन दिस ऑब्झर्वेशन मेंडल प्रपोज दॅट द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आर प्रेझेंट इन पेअर. जे काही ऑब्झर्वेशन्स आले त्या ऑब्झर्वेशनवर असं लक्षात आलं की हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स कॅरी करण्याचं काम त्यासाठी एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. आणि तो कसा असतो? त्यामध्ये जोडीनं असतो किंवा पेअर्समध्ये असतो. मग अशी आपण बघितलं की कॅपिटल टी आपण जोडी लिहिली, पुन्हा इकडे स्मॉल टी जोडी लिहिली. F1 जनरेशनमध्ये सुद्धा एक कॅपिटल टी दुसरा स्मॉल टी लिहिला. म्हणजे तिथे त्यांना सांगायचं आहे की जे काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? इनहेरिटन्स करण्यासाठी. इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक आर प्रेझेंट इन पेअर्स. ते कसे असतात? जोडीनं असतात. टुडे वी रेफर दिस फॅक्टर्स ॲज अ जीन. आता ह्याच फॅक्टरला आता आपण हल्ली काय म्हणतोय? जीन्स असं म्हणतोय. डॉमिनंट जीन्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर वेअर ॲज रेसेसिव्ह जीन्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर. लक्षात घ्या, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स घेते, फॉर एक्झाम्पल आपण तर टॉलला डॉमिनंट म्हटलं होतं, मग टॉलचं कॅपिटल टी घ्यायचं आणि रेसेसिव्ह याच्यामध्ये कोण आहे? डॉर्फ आहे, तर डॉर्फला पुन्हा स्मॉल टीच घ्यायचा. म्हणजे डॉमिनंट जे आहे ते कॅपिटल लेटर्सने दाखवायचे आणि रेसेसिव्ह आहे ते त्याच लेटरनी स्मॉल लेटरमध्ये दाखवायचे. ॲज जीन्स आर रिप्रेझेंटेड इन पेअर्स, tall plants are denoted by capital T and dwarf plants are denoted by small t. During gametogenesis, these genes separate from each other. ज्यावेळेस गॅमेटोजेनेसिस गॅमिट्स तयार होतात त्यावेळेस हे काय झाले? सेपरेट झाले. म्हणजे 2 कॅपिटल टी एकत्र होते. गॅमिट्स तयार होताना काय होतात? एक कॅपिटल टी वेगळा झाला, दुसरा कॅपिटल टी वेगळा झाला. Due to these 2 types of gametes containing factor T and other containing factor T are formed. दोन्हीकडे सुद्धा टॉलचे 2 गॅमेट्स तयार होणार आहेत, कॅपिटल टी. डॉर्फचे सुद्धा 2 तयार होणार आहे, स्मॉल टी तयार होणार आहे. आता इथं मगाशी आपण F1 जनरेशन बघितली, जी काही पेरेंट्स घेतले त्याला आपण
P1 जनरेशन म्हटलं होतं. आता F1 जनरेशनमध्ये आपण काय बघितलं होतं की F1 जनरेशनमध्ये आलेले सगळे प्लांट कसे होते, हायब्रिड होते, म्हणजे टॉल होते पण हायब्रिड होते. आता इथे दोन टर्म दिलेत. मग मी तुम्हाला सांगितलं होतं फिनोटाईप कशाला म्हणायचं आणि जिनोटाईप कशाला म्हणायचं. फिनोटाईप मीन एक्सटर्नल अपीअरन्स ऑर व्हिजिबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. फिनोटाईप म्हणजेच काय, ते जे काही आपल्याला त्याचे एक्सटर्नल अपीअरन्स, बाहेरून तो कसा दिसतोय किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आपल्याला दिसतात त्या ऑर्गॅनिझमचे, त्याला काय म्हणतो आपण, फिनोटाईप असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आताच्या एक्झाम्पलमध्ये टॉलनेस आणि डॉर्फनेस हा त्याचा काय झाला, त्या प्लांटचा फिनोटाईप झाला. तर जिनोटाईप म्हणजेच काय, जिनोटाईप मीन्स द पेअर्स ऑफ जीन्स फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द व्हिजिबल कॅरेक्टरिस्टिक. जे कॅरेक्टर्स आपल्याला व्हिजिबल आहेत त्याला आपण फिनोटाईप म्हणतोय, आणि त्या व्हिजिबल कॅरेक्टरिस्टिकसाठी जे जीन्स जोडीनं असतात त्याला काय म्हणतो आपण, जिनोटाईप असं म्हणतो. जिनोटाईप मीन्स द पेअर्स ऑफ जीन्स फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द व्हिजिबल कॅरेक्टरिस्टिक. आता याच्यानंतर जिनोटाईप ऑफ P1 plant is capital T and produces only one type of gamete T. इथं आपण बघतोय की P1 जनरेशनमध्ये प्लांट, आपला टॉल प्लांटचा जिनोटाईप काय होता, कॅपिटल टी होता, आणि सेम असल्यामुळे इथे एकाच प्रकारचे गॅमेट तयार होणार आहे. कोणते असणार आहे, कॅपिटल टी असणार आहे फक्त. आता F1 प्लांटमध्ये F1 जनरेशन ज्यावेळेस येते त्यावेळेस मात्र टॉल प्लांटचा आपण बघितला जिनोटाईप कॅपिटल टी नव्हता. कोणता होता, कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे दोन वेगवेगळे जीन्स आहेत. त्यामुळं ज्यावेळेस गॅमिट्स तयार होणार आहेत त्यावेळेस गॅमिट दोन प्रकारचे होणार आहेत. एक असणार आहे कॅपिटल टी, दुसरा असणार आहे स्मॉल टी. बरोबर आहे. F1 जनरेशनमध्ये जे काही प्लांट तयार होत आहे ते टॉल आहे, जसं जिनोटाईप काय रे, कॅपिटल टी स्मॉल टी. पण ज्यावेळेस त्याच्यापासून दोन गॅमिट्स तयार होतात, सेपरेट होतात, त्यावेळेस दोन प्रकारचे गॅमिट्स होणार आहेत. एक असणार आहे कॅपिटल टी आणि दुसरा असणार आहे स्मॉल टी. In this experiment, Mendel observed that all plants of first phylal generation F1 were tall. F1 जनरेशनलाच फर्स्ट फिलल जनरेशन असं म्हटलं जातं. आणि रिझल्ट त्याच्या असं लक्षात आलं की F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट टॉल आहेत. But he realized that tall plants of F1 generation were different from the tall plant of P1 generation because parent of F1 tall plants are tall as well as a dwarf plant. इथं मात्र त्यांच्या असं लक्षात आलं की F1 जनरेशनमध्ये असणारे जे टॉल प्लांट आहेत ते P1 जनरेशनमध्ये असणाऱ्या प्लांटपेक्षा कसे आहेत रे, वेगळे. त्याचा जिनोटाईप काय असणार आहे, वेगळा असणार आहे. डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ F1 जनरेशन, Mendel concluded that factors of tall plant are dominant over the factors of dwarf plant. F1 जनरेशनमध्ये जो रिझल्ट मिळाला त्याच्यानंतर मेंडलनी काय केलं, दोन टर्म दिल्या. मग सांगितलं टॉल प्लांटला डॉमिनंट असं म्हटलं गेलं आणि डॉर्फला रेसेसिव्ह असं नाव दिलं गेलं. Though all the plants in F1 generation were tall, they contain the factor responsible for dwarfness. That is, the phenotype of F1 plant is tall, their genotype is mixed. जरी F1 प्लांटमध्ये सगळे प्लांट टॉल असतील तरी त्यांच्यामध्ये काही जीन्स आहेत. कोणाचे जीन्स आहेत, डॉर्फनेसचे जीन्स आहेत. हे कशावरून कळलं, तर F2 जनरेशनमध्ये आपल्याला पुन्हा काय मिळाले, काही डॉर्फ प्लांट मिळाले. ठीक आहे, ज्याला आपण सेकंड फिलल जनरेशन असं म्हणतोय, F2 जनरेशन. आता F2 जनरेशन ज्यावेळेस केलं गेलं त्यावेळेस काय आलं बघा, इन द सेकंड फिलल जनरेशन F2 बोथ दॅट इज टॉल अँड डॉर्फ टाइप्स ऑफ प्लांट अपीअर. दोन्ही प्रकारचे प्लांट्स मिळाले त्याला. F1 जनरेशनमध्ये फक्त एकाच प्रकारचे प्लांट मिळाले, पण F2 जनरेशनमध्ये दोन्ही प्रकारचे मिळाले, टॉल ही मिळाले आणि डॉर्फ ही मिळाले. ठीक आहे. According to the data collected by Mendel, out of 929 pea plant, 705 were tall and 224 were short. जेवी त्यांनी जे एक्सपेरिमेंट केले ते एक्सपेरिमेंट जवळ 929 पी प्लांटवर केले आणि ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस 705 त्याला काय मिळाले, टॉल मिळाले आणि 224 त्याला शॉर्ट म्हणजे डॉर्फ मिळाले. त्यामुळे तो रेशो मगाशी आपण बघितला, फिनोटायपिक रेशो. काय आहे फिनोटायपिक रेशो त्याचा, 3:1. लक्षात ठेवायचं. फिनोटायपिक रेशो काय असतो मोनोहायब्रिडचा, 3:1. याचा अर्थ 3 टॉल आहे, 1 डॉर्फ आहे. नंतर झिनोटायपिक रेशो सुद्धा आपण बघितलं होतं मगाशी. काय होतं रे, तर
1:2:1. 1 काय कशासाठी, कॅपिटल टी साठी, 2 कशासाठी, कॅपिटल टी साठी, आणि 1 पुन्हा स्मॉल टी साठी. हा झाला त्याचा जिनोटायपिक रेशो. फिनोटायपिकली देर आर 2 टाइप्स ऑफ प्लांट. आपल्याला F2 जनरेशनमध्ये फिनोटायपिकली 2च प्रकारचे प्लांट दिसतात. एक टॉल दिसतंय, दुसरं डॉर्फ दिसतंय. पण झिनोटिपिकली मात्र आपल्याला 3 प्रकारचे प्लांट मिळतात. एक आहे कॅपिटल टी, दोन्ही जीन्स सारखे म्हणून त्याला होमोझायगस असं म्हणतोय. आणि प्युअर डॉमिनंट म्हणतोय, कारण दोन्ही कॅपिटल टी आहेत म्हणून त्याला प्युअर डॉमिनंट म्हणतोय. दिसताना ते प्लांट कसं आहे रे, टॉल प्लांट आहे. आणि ते कसं आहे, होमोझायगस. होमो मीन्स सेम, दोन्ही जीन्स कसे आहेत त्याचे सारखे. पुन्हा आपल्याला काय मिळते, 2 प्लांट जे आहेत ते कसे मिळाले, टॉल मिळाले. नेक्स्ट खाली म्हटलंय बघा, दोन्ही प्लांट टॉल आहेत, पण ते दोन्ही टॉल कसे आहेत, हेट्रोझायगस आहेत. कसे आहेत ते, हेट्रोझायगस आहेत. हेट्रोचा अर्थ काय, डिफरंट. 2 जीन्स याच्यामध्ये वेगळे आहेत. एक कॅपिटल टी आहे, दुसरा स्मॉल टी आहे, म्हणून त्याला हेट्रोझायगस म्हणतोय. टॉल आहेत पण हेट्रोझायगस आहे, त्याला आपण हायब्रिड असं म्हणतोय. आणि शेवटचा होता तो म्हणजे रेसेसिव्ह. जे प्लांट आपल्याला प्युअर रेसेसिव्ह मिळतात. प्युअर रेसेसिव्ह का म्हणतोय, तर त्याचा पुन्हा जिनोटाइप आपल्याला काय मिळाला, स्मॉल टी. आणि म्हणून दोन्ही सेम जीन असल्यामुळं आपण त्याला होमोझायगस असं म्हणतोय. आणि ते कोणते प्लांट आहेत, तर डॉर्फ प्लांट आहेत. बघा रेशो काय होता, 1:2:1. दोन्ही म्हणजे एक आहे तो प्युअर टॉल आहे, दुसरं 2 आहेत ते हायब्रिड टॉल आहेत, आणि पुन्हा एक जो आहे तो प्युअर डॉर्फ आहे. येथे लक्षात, म्हणजे इथं आपल्याला फिनोटायपिक रेशो आणि झिनोटायपिक रेशो सांगितलंय. आता तुमच्या लक्षात आलं असेल मोनो हायब्रिड क्रॉस का म्हटलंय. तर मोनो हायब्रिड क्रॉस का म्हणतोय आपण, तर एकच कॅरेक्टरिस्टिक इथं क्रॉसिंग करताना मेंडलनी लक्षात घेतली होती, ती म्हणजेच काय, हाईट ऑफ प्लांट. हाईट ऑफ प्लांटमध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होत्या. एक होती टॉल, दुसरी होती डॉर्फ, आणि त्याच्यावरून कन्क्ल्युजन काढलं. आता हे जे कन्क्ल्युजन आहे, हे कन्क्ल्युजन 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे काही प्लांट्सचे होते त्यासाठी लागू पडत होतं. आणि हे जे कन्क्ल्युजन त्यांनी काढलं ते कन्क्ल्युजन स्टॅटिस्टिकमध्ये मांडलेलं आहे. आणि मेंडल हे असे एक सायंटिस्ट आहेत, बायोलॉजिस्ट आहेत, की ज्यांनी बायोलॉजी आणि स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिक्स ह्या दोन्हींचा इथं वापर केला आहे. कन्क्ल्युजन सांगत असताना, रिझल्ट सांगत असताना बायोलॉजी ॲज वेल ॲज स्टॅटिस्टिक्सचा इथं त्यांनी यूज केला गेला होता. ठीक आहे. आता आज आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण मोनो हायब्रिड क्रॉसबद्दल बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डाय हायब्रिड क्रॉसबद्दल बघणार आहे. थँक्यू.